माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी सगळ्याची हरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी रूप पाहिले तुझे माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी रूप पाहिले माझ्या अंतरी व्याकुळ झाले कान्हा सावळ्या हरी भावना
गोकुळ नगरी गोपेतून उठली गोकुळ नगरी गोपेतून उठली गोकुळ नगरी कुहू करी गोपिळा पहाटेच्या प्रहरी गोपेतून उठली गोकुळ नगरी गोपेतून उठली गोकुळ नगरी गोपेतून उठली गोकुळ नगरी दुधाच्या आराच्या कडून पंची भरली दुधाच्या आराच्या कडून पंची भरली कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हो अंगणात बाई माझ्या नवपिंडू वाढती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ घेऊन वासुदेव येती हातामध्ये टाळ भलुक्याची झोळी भलुक्याची झोळी कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली कशी आली कशी आली कोंबड्याच्या आरोळीनं दुनिया जागी झाली 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 हो हो कोंबड्याच्या आरोळीने दुनिया जागी झाली अगं चंद्रा आता तुझं काय का? अगं इकडे ग ए काय झालं? अगं ये ग काय झालं सांग? अगं तो बघ कोण कोण ग? तो काय कोण आता कोण पण तो कोण तुझ्याकडेच बघून लाल सांडे मग आता हो सर्वांना सगळे बसायला ए चला ग
अगं जरा गं. बांधा खाली पडेल बघा. हे झालं काय? अगं हो. मग तुझ्या बाजारात जायचं म्हटलं तर कोणतरी सांगणार असायला हवं हा. हो ग अगं नाना. काय ग अगं तुला त्या मावशीला निरोप द्यायला सांगितलं होतं अगं. हो ग ती विसरली ग अगं अशी कशी विसरली? तोच नाक बोलत काय ती देव ऐका गं. मावशी अगं ये मावशी. अगं काय ग अगं येतेस ना बाजाराला? अगं आले ग आले ते बघ गं. सोडा ना मला बाहेर मध्ये हात मारताय अगं आले ग आले त्याला काय म्हणते या राधे हर दिवसा या राधे हर दिवसा मारी हात या मावशीला मारी हात या मावशीला राधा है तरती काठी आले मिसाटीला राधा है तरती काठी आले मिसाटीला मावशी बघी मावशी दादी काळा माणसाचं सांग ना जरा. अगं ये मावशी. काय करत आहे? अगं यायला एवढा उशीर का गं केलास? अजून लवकर आली असती. मग झालं काय गं? पण काय झालं माहितीये? काय झालं? माझं मत जोड सुरू. हे काय गं? काय झालं गं? माठ म्हणते मी. माठ होय? तुला काय वाटलं? मला नाही काय वाटलं. माठ. ते जाऊ दे. काय गं? एवढ्या घाई ना आणि एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं मला? अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरे बाजाराला चालले बघ. मग जावं की मी कसं नेऊ? भक्ती झालं? अगं पण आम्हाला कोणालाच रस्ता माहित नाही बघ. आता रस्ता ठाऊक नाही म्हणून बोलवलं का मला? मी नाही येणार बघ. खडवण्याच्या घाटीत हिचं असं असेल ना तर जाऊया बसायला. मी पण हिच्यासोबत येणार बसायला. सांग गं तू जरा. जरा अशी पुढे गेली की डायरेक्ट बाहेर खाल्ली असेल तर ए मावशी मी येणार नाही बघ. अगं मावशी चल ना गं. सकाळी माझ्या बाजून गेली हिने आवाज दिला मला अगं विसरली. अशी कशी विसरली असेल हो
जाणार तर बाजारात. मला पण यायचं नाही बघ तुझ्या बरोबर. मी माडखी नाही जात बाजाराला. मी कुठेही नाही सोड बाजारात. गाल की नाही हो? कोणतं शर्ट तिला? तिला समजावं लागत तुम्ही. अगं मावशी चल ना काका. मी नाही, तिला सांगा प्रेमाने बोलायला. तिच्याशी आणि मी प्रेमाने. मी आमच्या ह्यांच्याशी पण प्रेमाने बोलतो. ह्यांच्याशी चांगली बोलतेस, माझ्याशी आता बोल. आता कशी म्हणते? अगं बोल काका. आता तुम्ही म्हणताय म्हणून बोलते हा. थांबा. असं पण नाही का? काय ग? आता हिच्याशी अजून कसं प्रेमाने बोलू का? अगं आमच्याशी कसं बोलते तसंच बोल. लाडाई बोल. मावशी ए मावशी ए मावशी. अगं असं असं करून भोगा पाहिजे तिथं. आज राजा पूर्ण प्रेम असं होतं का? मग कसं होतं का? आज राजा पूर्ण प्रेम कसं होतं? कसं का? एकाला हाय, हाय. दुसऱ्याला बाय, आणि पोरगी दुसऱ्यावर पळून जाईल. आणि जुन्यात सांगायचं म्हटलं तर कसं? कसं का? सत्यवान साठचा गेला का जमाना केलं असेल बघा. तुझ्याकडे वाटत नाही. सत्यवान साठचा गेला का जमाना, त्यानंतर आले लैला मजनू, त्यानंतर आले लैला मजनू. आता सगळे दिसतात पालमीना दगडू. हे सगळे तोडून दगडी 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 असं प्रेमाने बोल. तुझ्याशी प्रेमाने बोलायचंच का गं? अगं बोल काका. अगं मावशी किती गोड. अगं हो ये ना. झालं विचार. मावशी गोड दिसते ना? कोण बोला? मावशी इकडे. अगं विचार. मावशी गोड दिसते ना? जरा इकडे ये ग. काय का? जरा इकडे. हा आलं. का आता गं? हिने सांगितलं की नाही मी कशी दिसते ती. हो बाई. मला ही कशी दिसते सांगायला नको का? मावशी मी गोडच दिसते गं बाई. काय स्वभाव पाहिला त्या हिच्यावर पडले. मावशी आता असं सांगू की उकायला सांगू? आता ऐका. चंद्रासारखं मुख राहिला खरंच का गं? पडशील. चंद्रासारखा मुकडाईचा हा आणि सूर्यासारखं तेजीचं. हो ना गं मावशी. इकडे घे. चंद्रासारखा मुकडाईचा आणि सूर्यासारखं तेजीचं आणि हरवीसारखी चालीची. ए मावशी हळवीसारखी म्हणजे अशी का गं? अशीच असणार ना? अशी. मग डुकरासारखं कागद बोलतो. पण नाही माहिती का मला? मग कशी नाही बोलती? ए अरे तूच बोल गं. अगं मावशी चल ना काका उशीर होतोय तो. चला आता मावशी. आता तुम्ही म्हणताय म्हणून पण थांबा ग. काय गं? आता तुम्हाला सगळ्याला पण सांगायला पाहिजे ना तुम्ही कसं दिसताय त्या. हो ग. अगं हो सांग की गं. आता ऐका. खरंच सांगू? खरंच सांग. तू तिकडे बघ. हातावर ठेवला उपटेल उपटेल. हातावर ठेवला कपालवरती चहा. हातावर ठेवला कपालवरती चहा. त्याच्यावर ठेवली बशी आणि मला सोडून बाकी सगळे मशी. ए मावशी बोलते. अगं मस्करी केली. मस्करी अशी कशी मस्करी का? जरा शिकली. चला चला आता. आरामात जाऊ.
बरं सांगितलं पाहिजे का गं? मग व्यापार होणार कसा असं म्हणते हे सांगा गं, आपण काय काय घेतलं ते? ऐका मावशी मी घेतलं तू पाणी चाललंय बाजाराला बाई तुपासारखं रूप तू रुपाली होता. अगं मावशी मी घेतले आणि चालले बघ बाजाराला. चल, अगं मावशी मी घेते दही आणि चालले बघ बाजाराला. त्यातलं तर खात जा की मावशी, आता मी सांगू गं, माझ्या वाट्यात काय घेतलं ते? तुला मी विचारले नाही. तरी पण सांग सांग, ऐका गं. माझ्या मठात मावशी माठा घेतलं बघ मी. मावशी दिसते का? तुझ्या माठात तू काहीतरी घेतलं तर बाकीच्या दगडी भरले काय गं? आम्ही कोणती? मावशी मी घेतलंय खबर आणि चालली थेट बाजारला. हिने घेतलाय खवा पण हवा ठेवायला उद्या मावशी खावा खावा नको का बाजारात जाऊया का? थांब रे, जरा तिकडे थांब कुठे ग? जरा शिकू ना अजून कुठे जाऊ ग? हे धंदे एकदा इथंच झालंय ना त्याचं नाव काय सांगते बघ जाऊ माझ्या त्याचा डोला पडशी तिकडे काय ग हे? आवाज द्या एखादं नाव घेतली मी कशाला घेऊ? तुमचे हे आहेत ना घरी आहेत ना ग. मग घेतली मावशी असं म्हणते पण मावशी एखादं घेणार हा? हो एखाद्याने घरी हो ग बाई घेते. एकच घे. ऐका साथ केला शृंगार केला पाहतो ते आहे ना. तुला ते काही घेतल्याशिवाय नाही ना थांबा ना जरा. साथ केला शृंगार केला पाहतो ते आहे ना आणि त्याच्या सर्वांच्या मिठीत गेल्याशिवाय मला काही झोपत आहे ना. हे चंद्रा ते दिसायला कसे आहेत ग? मावशी ते वेगळी दिसत ना खूप गोड आहेत मग ते ग. करतात की नाही हे मावशी काय काय विचारली ग? अगं ते करतात की नाही बाई, हो हो, करतात ना सकाळ दुपार संध्याकाळ अहोरात्र. काय ग ते माझ्यावरती प्रेम करतात का? हे कोण सांगणार बोल तुला काय वाटलं का? मला काही नाही वाटलं बघ मावशी प्रेमच करतात हो. हो हो प्रेम करतात ह्या नावात तर मजा नाही बघ अजून एखादं घे अजून एखादा हा. मावशी नाही कशाला का? घे ग असं म्हणते हा बघ गाण्याची आठवण आली तिकडे मावशी थांब गं जरा इकडे ये. मावशी हे घेऊ का की ते घेऊ जरा सांग गं. दोघांचं मिळून एकच घे मावशी असं आहे का? नाव म्हणते मी नाव. बाईच्या डोक्यात विचारत काय तू खालचं नाव? मावशी थांब जरा नाव घेते पण कुणी हसायचं नाही हा. तुला काय करायचं हसणे दात पुसतील मावशी कशी तर दिसते तू बघ. कुठे नाव घेते? कशी तर दिसतेत ना. जाऊ द्या घे. घेते घेते ऐका ऐका हा. केळीचं पाट अगं फाटल की आता मावशी नाही फाडायचं का? आता केळीचं पान तडका वाढतो फाटलं नाही की मावशी नाही फाडायचं का? आमचं ह्यांनी आणले ते पाट. ह्याने आपल्या ढगावर शेकून आणले वाटतं हो आणले तुला काय करायचंय का? घे. ऐक जरा आता. केळीचं पाट आणि आमच्या ह्यांचं घेताना आमच्या ह्यांचं नाव घेताना का? आमच्या ह्यांचं नाव घेताना मला माहिती कसं 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 काय झालं का? मला वाटतं पावसात पूर्ण ती नावाचं घेणार. डबल घे तरी घे. हे चिमणे हे घे. काय गं? तू एखादं नाव मी? हा तू बाई हा? बघू लाग वाटते आणि एवढे मोठे सुपात एवढूसे अगं एवढं मोठं सुख इथं दिसणार आहे का तू हे मावशी नाव घेऊन ये नाव. हा, ठीक आहे. एवढे मोठे सुपात एवढूसे गहू. मग एवढीच पाहिजे घेणार का तुला ए, मावशी घेऊन काय नाव दिला? ए, तू घे का नाव? एवढे मोठे सुपात एवढूसे गहू. माझं लग्नच नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? काय गं? नाव कोणाचं घेऊ? नको. एक नाव. मावशी काय नाव? काय म्हणू? बघू हे बघा हे आमचं नारळाचं झाड आहे हात लावला की लगेच लागतं बघायचं कसं गं? हे बघा अगोदरच असलं की काय? नाव येतंय बघू मावशी मग हे घे.
बर आता नाव कसं घ्यायचं असं ते. अगं मावशी मी नाव घेतो जवळ ये ना ग का गं बाई? ये ना ग मावशी तुला बरोबर नाही झालं सवय काय भरत जातं तर सांगते तुला मग काहीतरी. बस का जरा ये ना ग घे बाई गडीवरून घे येतं. ये जरा ऐक आता नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरा आणि नटली काय म्हणते काय म्हणते बघ ही नवऱ्याला घेण्यासाठी अप्सरा नटली आणि ए मावशी मला पण आमची हानी घेतो कुणी बघितले? मावशी खरंच हानी घेतली का? अगं तेच म्हणते मी नवीन घेतली कुणी बघितली दाखवलीस का आम्हाला? घे. नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरा आणि नटली नवऱ्याने घेतल्या साडीत मी अप्सरा आणि नटली मला पण मावशीच्या हातवर खाते काय ए मावशी काय म्हणते? साडी ग साडी वाटली ती फक्त लाज नाही वाटली एवढी मस्करी करतात एवढी श्रीमंती ह्याला घरपण म्हणतात. मावशी तू पण ना गं काय काय करतायत ग एवढी चट्टा करायची? मग राजे तू एखादं नाव घेऊन दाखव. मावशी तर मी कशाला ग दाखवण्याला कसं असतं ते नाव. असं म्हणते हा. एक करा आता ऐका ग. ऐका ग जन्मदिला मातेने पालन केले पित्याने जन्मदिला मातेने पालन केले पित्याने श्रीकृष्णाचे नाव घेते राधा या नात्याने. राधा गोड नाव घेतलंस ग खरंच मला राधाचं गोड नाव घेतलं ना कार्यालयावर रागायला मी काय वाटते मावशी काढलं का म्हणते का कधीतरी कोण बोलत ना म्हणत ते. चला आता धन्यवाद प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेलं काही पारितोषिक रोहन सरवणकर यांच्याकडून 101चं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे राणी सरवणकर यांच्याकडून देखील 101चं पारितोषिक आलं आहे आर्य आदेश शिंदे यांच्याकडून देखील मावशी तू नाव घे ना तुमचं घ्या घे ग. मला लाज वाटते. मावशी, तुला नाव घे ना एखादं पण ही काय सारखं विचारते घे ना घे ना घे ना अगं घे ना. मला लाज वाटते. अगं घे ग. गरम घेऊ. अगं घे आता सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. मावशी सायाच्या बाहेर ससा ठेवलास का तो मेलेला होता. सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. हा सायाच्या पानाखाली ससा ठेवला होता झाकून. तुझा घरी नवरा आहे ना हा. मग माझ्या नवऱ्याला तू वाटून हे मावशी तूच बघ बाई. मी कसं बघायचं तू जरा बघ बाई, तूच बोल चला आता पण मी काय म्हणते काय ग? आता ह्या घाटानं तुला कुठं जायचं का ग मग का एखादं गीत घेते बघ. तू आणि एखादं गीत मीच घेणार. बाई घे 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 ए चला का आपण मारू मग माझा निकोनी झाड काय गं? ए मावशी हे असं असायचं का आम्ही ए फटाडे मग तू घे की तुझ्या नवऱ्याचं नाव काय आहे? खरंच म्हणते घे या साध्य मला का तुला 7 काही 8 पण देईन पण म्हण घ्या ग भरपूर साधी तेवढं समाज भरपूर झालं. मावशी घे म्हण काय करता माझ्या अंगणात मोरयो वाहिले. मला पण मोरच नाचतो हे तर मावशी काय ते दुसरं नाचव की? असं म्हणते बरं त्याच्यात बदल नाचव. चला गं एखादं गाणं म्हणते मी हा पण छान म्हण आवडलं तर घेऊ. अगं हो ग ऐका थांब आला ग यमुना घाटात थांब आला ग यमुना घाटात अग बाई हरिल पतोगर पतो वाटे अग बाई हरिल पतोगर पतो वाटे अगं
चला जाऊ र जाऊ घेऊन गाडी वासर चला जाऊ र जाऊ घेऊन गाडी वासर माझ्या काकांनी भाकर काली घोंगडी माझ्यावर माझ्या काकांनी भाकर काली घोंगडी माझ्यावर जाऊ जाऊ घेऊन गाडी वासर जाऊ घेऊन गाडी वासर जाऊ हिरव्या अरे आले आले अरे रे घटे घोटाला झाला अरे रे घटे घोटाला झाला या मदन राहिला या मदन राहिला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला माझा पाय हा मोडला आता मला धर नाही ह्याला जीव घेऊन मी अरे मेल्या झालं तरी काय झालं तरी काय मेल्या सांग तरी अरे मेल्या काय झालं म्हणजे काय झालं हा होता आता एवढा मोठा झाला होय एवढा मोठा अरे हा होता एवढा मोठा झाला किती मोठा झाला मी विचार काय केला त्याला नेऊन शाळेत टाकता नेऊन शाळेत टाकता शाळेत त्याला नको हो शाळेत सांगू कशाला मी गेलो ना शाळेत मम्मीला घेणार मम्मीला घ्या सासा घेणार आणि रूम मध्ये नेणार यार विकितल्या गोष्टी विचार शाळेत दिसेल म्हणजे तू शाळेत जाशील केव्हा ना घरात विकास होईल अजून सांगतो अजून हा शाळेत जाईल जेव्हा ना घरात प्रगती होईल प्रगती होणार विकास कधी करणार अरे विकास झाला प्रगती व्हायला नको काय शाळेत जाईल जेव्हा ना घरात प्रगती होईल अरे वाई त्याला बाईक वगैरे निघून गेलो हा मागणं आला वाई जरा इकडे जाऊन गुलू गुलू करतो हा मागणं आला बायको म्हणाली ह्याला आधी शाळेत टाका होय बरोबर आहे अरे तो शाळेत नाही गेला मग बांधून ठेवायचा पाठ नाही येणार ना बांधून ठेवायचा मग जे चांगलं होतं रे मग बांधून ठेवतो ठेवणार काय बांधून घरात बांधून ठेवू अरे नको अरे बोलतात काय मग घर बांधून ठेव सगळी लोक येतील तोंडात एक दिवसभर उन्हाळी यात्रेत राहतो नाही शाळेतच जायला पाहिजे शाळेत जा चार गोष्टी चांगल्या अरे शिकतो बाळा, शाळेत जाऊन शिकायला पाहिजे शाळेत जायला पाहिजे हा. विचार त्याला शाळेत जातोस तू मग? काय शाळेत जातो? ऐका नाही घे तुला
बाबा शाळेत जातोस नाही. दाबा शाळेत जातो अरे म्हणा झाला त्याच्यापेक्षा मोठा मला पण आईची काळजी आहे. अरे आईची अरे मग बाबाची काळजी कोण घेणार? अरे गड्या हा. आईची काळजी घ्यायला मी आहे ना हा. तू कशा काळजी करतोस हा मग जातो. हा चालत असेल ना आता मनावर घेतला नाही त्याच्यात नाही शाळेत जाऊन त्याच्यात मनावर घेतला ना पोरग्याला शाळेत टाक काय हा आता त्याला शाळेत टाकतो शाळेत टाक त्यानंतर टाकतो हा नंतर हा आधी आपल्याला कामगिरी देवाला सांगितले त्याच मी म्हणता हा. एवढी हाक कशा मारली रे हीच कामगिरी आहे 16-17 गवळी थाटमाट करून मग तुझ्या बाजारी चाललंय त्यांना अडवायचं आहे 16,360 हा मला फक्त 10 आकड्यापर्यंत माहिती आहे रे पुढचं काय माहितीच नाही यार. तेव्हा ना पोरग्या शाळेत टाक तू ह्याला काही म्हणत नाही मला ना मला 10 पर्यंत माहिती आहे. मला 10 पर्यंत माहिती आहे ना मी 10 पर्यंत पोहोचू शकतो त्याच्या पुढचं हा होतील ना शाळेत गेला तर आता त्याला 5 पर्यंत माहिती आहे त्याच्या पुढचं त्याला काहीच नाही माहिती तुला आहे किती माहिती आहे? बरोबर 5 दहा बारा. हा. त्याचे भाग 15 झाले. बाकीच्या मी काय आल्या म्हणतो, आता तू शाळेत जा हा. म्हणजे 16,360 म्हणजे किती हे तुला समजेल हा. बरोबर ना हा. मी काय म्हणतो हा 16,360 म्हणजे एवढ्या गवळणी अडवायच्या म्हणजे आम्ही पण त्याच्यात नव्ह काय तुम्ही पण आहो काय हा, मग. मला वाटलं एकट्याला ठेवतो त्याला कसं आम्ही पण नाही द्यावं. हे त्यांनी म्हणतो काय माहिती हा. आहे 16,360 हे असं जर राहिलो ना 4-5 जणी झेपवीन त्याच्या पुढे आम्ही नव्ह एवढे मी पण आहे. मी तुला पण. लाडून टाकायचा तुला किती मी 2. मला 4-5 बाकीचे आम्ही सगळे जे बोलतो अरे मेले ना आपण चौकदा 16,360 हा. 1 जणी हल्ल्या ना हा. बाकीच्या हुरावर न जातील ना रे नाही, मेले. नाही, हो जाणार जाणार. याला समजत आहे कोणाला समजत नाही बरोबर बोललास तू याला फक्त शाळेत नेऊन ठेवला आपण होता घराची म्हणजे पिटली घातला आता दिवस राहून दे उद्यापासून शाळेत जा म्हणजे शाळेत टाकतो. हा. आज आपल्याला जी माणसाची गरज आहे गरज आहे, ना हा. गरज पडली तर ह्यांना पण बोलू पण यायला तयार. तर तयारच आहे त्या कोपऱ्यात गेलो ना 4-5 जण भेटू. मी म्हणतो हा. आता आपण एवढ्या अडवायच्या आहेत ना हा एक मला कल्पना सुचली हा. आहे मी इथं नुकतो हा हा. ते हा हा माझ्या नंतर तुम्ही नका हा. तुझ्या मागे हा मला दिसणार नाही आपण हा तो गवळ्या आपण दिसणार नाही नाही दिसणार हे बरोबर आयडिया तुझी हे हा. मी नको हा, नको. हा. ती काढ रे. काय रे गदा, 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 गदा गदा हलते मी पण बघितलं मी पण बघितलं. कारण मी सगळ्यात शेवट होतो होय मायला मी पहिला नुकलो हा, त्याच्या- माझ्या नंतर कोण होता हा होता हा, त्याच्यानंतर तू मी होतो. मायला हल्लं काय मला काय माहित नाही नुसतं असं गदा गदा एवढं हल्लं ही काय परत लपणार ना तुझ्या मागे मी पण बाबा पाया पडतो पाया पडतो. हे थांब. मी बघतो हा, बघ. मी बघतो बघ बघ मायला बघ दिसतंय काय बरोबर दिसलं त्याला हा, दिसलं. मग सांगतोय मी पण सांगतो. नाहीतरी काय अरे येडा हा पण येडा का खुला हा फुला मेले ना हलताय काय म्हणजे हा? अरे ह्या पण हलताय ह्या तुझा पण हलताय अरे होय रे, होय, होय, होय. मी इथं नको माझा शेवटपर्यंत कुठं दिसत बरोबर बरोबर हा, झालं तो होता माहिला हे म्हणतो माझ्या काय हा. अरे राहू दे होय. अरे शिबी आता नाही. जमणार नाही. काय करा माहिती आहे? मी इथं नुकतो हा, इथं तो. तू इकडं नो आई राहिलो तू तिकडं नो मी इथं, तू इथं. इथंच राहा खाली गेला असं धरून ठेवतील चला चला पकडा खाऊ दे. Ah!
वाढवायचा आहे हा. ए राधे तू बाजूला काय फिरत बा? अगं, मी त्याला घातलं की नाही बघ. इकडं जा. तर अगोदरच काय फिरत? तू इथं थांबायला पुढं पुढं यायचं नाही. मी काय सांगतो तुला माहितीये चल बाजूला. त्यात सांगतात ती मावशी आहे हा. तिला आवाज देस हा, ती मेन आहे मेन आहे त्यांच्यात मावशी काय? मावशी. हा. तू कसा आता आमच्यात मेन आहे कसा ती मेन आहे काय? हा. तिला जाऊन हाक मार चला, मावशी. चला, हा, म्हणजे मी तुमचा मेन ती त्यांची मेन. हा काय? आवाज दे चल ना गं मावशी. ए, मागव. जा तिकडं. हो जरा मागव. अरे जरा आमचा एवढा जागा आहे तिथं हा बांधा खालीच आहे मावशी झाले. हा मावशी मावशी म्हातारी आहे ना? म्हातारीच आहे ती पण म्हातारी. हॅलो काय श्रीधर सौंदलकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 पारितोषिक आले. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालं काय? झालं तेवढंच होतं ए मावशी. ए कोण गं? मला काय गं? आणखी जरा मावशी. बघ गं मावशी. ए मावशी. ए म्हातारी आहे. मागता आल्या. कधी बोलते मला? अरे बापरे. हा ए तुला चंद्रा. ए चंद्रा. काय झालं गं? जरा इकडे ये गं. ए आकाशा. अहो, काय? काय गं आणि मावशी? काहीतरी केला तिथे. डबल नवीन. अगं हा बघ तो. कोण गं मावशी? बघ नीट बघ हसतो. अगं मावशी हास का गं तो? अगं म्हणतो आहे ना गं? ए मावशी सांग ना गं, सांग ना गं. काय झालं माहिती जोक काय झालं माहिती हाय थांब सांगते. आता हा एवढासा छोटासा बाणावर बरा वस्तू करत होता. ए, काय सांगते गं? आता पण तू मावशी काय गं? गंमत तर पुढे आहे. अहो, तो लहान होता. मग काय झालं माहिती तर मी इकडून चालले होते तर मी याला काय विचारलं बाबा इथं काय करतोस तर हा काय म्हणाला मी मुंबई बघताय त्यावर मस्तेच म्हटलं बाबा एवढी बारकुशी मुंबई तो हा काय म्हणाला संध्याकाळी माझा बाबा एवढे तुम्हाला मोठी मुंबई मला सांग नक्की हा तुझाच वर्ग आहे ना माझाच पोरगा हा. असा का सांगतो सगळ्यांना आग लागली याच्यात पोरगा. अरे, काय झालं होतं माहिती आहे? बारावी मी शाळेत पाठवला. पाठवला. त्याला शाळेत दुसरा पाठवला. त्याला माझा शर्ट घातला. हा. काय शर्ट घातला तो झाला एवढा. एवढा. चड्डीच घालायची गरज नाही. होय, एवढा. म्हटलं शर्ट वर करू नको नाही तर सगळी मुंबई दिसेल. हा मग त्याला सांगितलं हे का काय? आग लागली याच्यात बघा. हो मागं तिकडं. हो मागं. धन्यवाद. तसेच गजानन शिंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 पारितोषिक आले. नमन मंडळ आभारी आहोत. धन्यवाद. आवाज देस परत आवाज देस ए मावशी. ए मावशी सांग गं परत मावशी. आता काय आहे? ए तुम्ही सांग पण हा कोण आहे हा माझा पोरगा. वाटलं होतं मला म्हटलं म्हणजे वाटलं तर बापूस पण दिसतोय चावड चावट बोलते. काय मी चावायचं? अरे चंद्रा, हा माझा चावड दिसतोय बघ. तिला पण म्हणते चावट आहे. मी काय चावलो तुला? ह्याच्या तुला चावलो? दुकानात काय तरी म्हणते ती. अरे पण आमच्या वाट्यामध्ये काय करतोय मावशी. हा लाज वाटली. ठीक नीट सांग वाचता. लाज वाटली पाहिजे तुला. तुला म्हणतोय. बोला. आणि तुला अरे मेल्या ही एवढी चवलीची शेर. हा? मी वाचली बोलतो. चौलीची शेव. चौलीची शेव. खरं येते काय? तुला वाटते तुझी बोबडा होईल चांगला. काय ते कामाचं बोल मावशी काय म्हणतो त्यांना एवढं नटून नटून चाललं कुठं? जी बाजारात जाते बघ. बघ, आता जागेवर आली बरोबर आहे. पण काय झालं बाजारला चाललं असंच चाललं. चाललं नाही काय? माठ पाठी ठेवले काटण जायचे की नाही ठीक आहे, उगाच जमलं म्हणून बाजूला ठेवले बाजूला ठेवलं नाही. बाजूला बाजूला ठेवा. हा वाट घालून बघूया काय काय आहे त्याच्यात. ए मावशी, म्हाताऱ्या, काय ते नीट बोल मावशी सारखं वगैरे मारू नको. थंडी पडलेली आहे. थंडी उडते माझी. हा. ह्यात येते नको इकडनं पडली माझी थंडी. इकडे जा. बरोबर आहे. माझ्या जागेवर मी बरोबर आहे. हा. मावशी मी काय म्हणतो बाजारला जायचं नाही. काय जायचं नाही हा रस्ता प्रतिबंध आहे. आपण त्या मार्गात जाऊ तिकडे मी बांध घातला. बात कशाला वर्ग ठेवायचं जायला कोणतरी ते पाठी तिकडे मी बांध घातलाय. दुसऱ्या रस्त्याने मी शिरी चपले आहे. आणि तिसऱ्या रस्त्याला हवं इकडे सगळं बसलेला आहे. हो तर तिकडे पण बसलेला आहे. जायलाच देणार नाही. त्यामुळे काय जे करायचं तू ये जरा बघ कोण आहेत का आधी बघ जरा काय ते. लांब होईल लांब होईल. लांब होईल काय त्याचं लांब होईल वाढलाय काय बघ वाढलाय काय बघ थोडा वाढलाय वाढलाय का? हो. अरे देवा.
राहिला मी काय असं म्हणतो सर बोलता येत नाही वाटत. अरे तुला हसतोय कोण रे तू आणि आमच्या वाडीवरती काय करतोय मला म्हटलं मग का म्हणजे बोलता येत नाही मावशीने आली तिचं नाव काय तिलाच विचार. कोण गो तू मला नाही ओळखलं नाही खरंच नाही ओळखलं आता खरंच सांगतोय नाही ओळखलं तर परत सांगतात असं ना इकडचंच बघी असं ना. मीना मी चंद्रा काय सांगतोय काय काय मीना चंद्रा तू पण सांग तू पण सांग. मी वाकडी मी पण चंद्रा मी वाकडी चंद्रा मी वाकडी हे वागले हे वाटले अरे एवढं काय झालं तुझं झोपाय तर कोण नाही म्हणते काय चाललंय काय तिला काय बोलायचं नाही काम करू दे मी नव्हतं बोलवलं तिला तू पाठवलं पुढे काम ना मग आणि माझ्याशी बोल आवाजच काय आता रे आता तुम्ही हात तरी कोण खरं सांगा बोल म्हणजे ओळखलंच नाही नाही आबट हा सभापती हा मस्त ना. आणि हा हा उत्साहपती आणि त्याच्यातून कोण तुझा पती तुला सांगितलं ना खरं सांगायचं खरं खरं म्हणजे आम्ही कृष्णदेवांच्या संख्येचे संगडी आणि आमचं असं म्हणणं आहे तुम्ही इथंच थांबायचं इथनं कुठं जायचंच ना एवढं एवढं कोणी नव्हतं मला तिकडे झालं हा हे बसायला बघून घ्या. अगं बाई बस गं. मस्त ते हाती कामगिरी होते हे बघ बस आता. अरे घाबरतील नाही ते काय मी आहे बघ कसा. आपला कसा रुपा. इकडे जरा इकडे. इकडे कोपऱ्यात माझा कोपऱ्यात घालेला. हा बोल आता तुझं नाव घेतलं जाऊ देशील बाजाराला तुमचं नाव हा नाव चल घरी. ए गा. मी घेणार आहे नाव नाव घेते रे. बघ कसं बाबाला बोलतोय तो. चल घरी असू दे ना माझा पोरगा आहे. त्याच्या घरी नेलं ते त्याला काळजी आहे तिची. हा तो बापूस बघ काय काय करतोय. खरंच घेऊ जरा थांब. येणे. दुसरी काय सांगतोय. जे काय होईल घराच्या नाशीला सांगायचं नाही तर हा दांडका आणि तू मग शाळेत जायचं शाळेत नाही नाही. जाणार. लागले इथे राहा आपण घरी जाऊन निवांत बोलू नाही याच्या विषयावर हा, शाळेत तू पुढे पुढे बोलतो आता. नको जाऊ शाळेत हा. उद्या तुला नेतो मी तिथे मावशे अरे पायावर पाय माझा पाय मोठा आहे. मग घे आता माझं बोल तू. वरडीत वरण डबल डबल वरण हे बघ खात वरडीत लागलोय. वरण डबल डबल वरण मावशे आजकालच्या बायकांना ना डबल डबल वरण नाही घेतो एक वरण जरी नेलाय ना पण नाव घेतले ना मी हा वरडीत वरण डबल डबल वरण आणि ह्या पेंद्याला तुला असंच करण तू सांगायलाच नाही, काय नाही, नाही. तुला घरी नेऊन चेपतो नाही मी नाही का सांगेल कशाला. बघ ती बोलते हिला कसं माहित करण लागतो काय तिचा माहिती. मी कधी आलो होतो चालणार दिसते तुला सांगायला अरे म्हातारा तू एखादं नाव घेतली एवढा का ताटलास रे. अरे मेला ताटलो नाही वाकलो अरे तिला मेळका लावायची म्हणजे मला मेळका लावायची वेळ आलाय माहितीये हा जे, हा बघ, हा बघ, हा बघ, काय की. हा.
वाकडा नको हाच बरोबर आहे त्याचा मार्गा बरोबर आहे हा. काय म्हणतो? घरी घरी चला आता हे बघ, तुला आता इथे ये, तुला पहिलं सांगतो घरी गेल्याच्या नंतर जर आजीला काय सांगितलंस तर तुला शाळेतच नेणार मी नाही चालेल नको नको हा, नको ना हा. आता जाऊया हा. आणि देवांना पाठवूया चला हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे त्यांच्यासोबत आपण रासलीला खेळूया का ग हा चालेल या ग सयानो चल गेले प्रेम तुझ्यावर मन मोहना कुठे चुकली राधा कायम झाला गुन्हा कायम झाला गुन्हा कुठे चुकली राधा झाला गुन्हा झाला गुन्हा Thank you.
पाहुणे